मनातल्या काही गोष्टी कवितेच्या रूपात मांडण्याचा प्रयत्न केलाय. कवितेचं नाव आहे असंही एक अश्रूंचं कारण. वक्तृत्व स्पर्धा म्हटलं की उत्साह माझा वेगळाच असतो. वक्तृत्व स्पर्धा म्हटलं की उत्साह माझा वेगळाच असतो. स्क्रिप्ट काढताना थोडा त्रास आणि तयारीत जरा जास्तच जोर असतो. पण एका स्पर्धेसोबत माझा वेगळाच ॲक्सिडेंट घडला. व्हायरल इन्फेक्शन आणि थंडी तापाने घोळ घातला. तरी सुद्धा थोडीफार मेहनत आणि रजिस्ट्रेशन फी वाया जाऊ नये म्हणून मी माईक समोर उभी राहिले. पण मनस्थितीच नव्हती बरोबर, त्यामुळे बोलूच नाही शकले. मला वाईट नेमकं कोणत्या गोष्टीचं वाटतंय हेच कळत नव्हतं. स्पर्धेचा प्रत्येक क्षण आठवला की डोळ्यातून नुसतं पाणी येत होतं. रडून कोणापाशी तरी मन मोकळं करावंसं वाटत होतं. पण जवळ असं कोणीच नव्हतं म्हणून स्वतःपाशी रडून स्वतःला शांत केलं होतं. हे सोशल मीडियावर शेअर करण्याचं कारण इतकंच की तुमच्याजवळ तुमच्या मनातल्या गोष्टी सांगायला कोणी नसलं तरी तुम्ही स्वतः सुद्धा स्वतःचा आधार होऊ शकता.